कौरवाने पांडवांना सदैव दुःख दिलं. कौरवांनी पांडवांना सदैव दुःख दिलं. कौरवाकडे सत्ता होती, कौरवाकडे ऐश्वर होतं, पांडवांकडे काहीच नव्हतं. पंडूची मुलं पांडव, पंडू राजा गेले, कुंतीची सवत गेली, कुंतीचे 3 मुलं, सवतीचे 2 मुलं, 5 मुलाचा सांभाळ कुंतीनं केला. कौरवांनी आश्रय दिला नाही, नीट राहू दिलं नाही. यांना हिस्सा द्यावा लागेल म्हणून यांना वरपंगी केलं. हक्काचं राज्य पांडवाचं आहे, पंडूंचं आहे, पण ते त्यांना देण्याकरता ना कबुलीला दुर्योधनाच्या माध्यमातून वृत्ती तयार झाली. धृतराष्ट्रही गप्प बसू लागले. आणि अशा अवस्थेमध्ये सदैव दुःख भोगणारे पांडव आणि सदैव दुःख देणारे कौरव, चांगलं कोणाचं झालं हो? कौरवाचं का पांडवाचं? एक वाक्य लक्षात ठेवा, जो दुःख देतो ना त्याचं कधीच चांगलं होत नाही, तो कधीच सुखी होत नाही. पण जो दुःख दिल्याला भोगतो त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कौरवांनी दुःख दिलं, पांडवांनी दिलेलं दुःख सहन केलं आणि भगवंताचा आश्रय घेतला. जो धर्माचा आश्रय घेतो, देवाचा आश्रय घेतो आणि आलेले काटे सहन करतो त्याला नक्की सुखाचे दिवस येतात. पांडवांचं जीवन सुखी झालं. कौरवांच्या जीवनामध्ये धृतराष्ट्राला पाणी पाजण्याकरता कुणी शिल्लक राहिला नाही. पाणी पाजण्याकरता 100 पोराचा बाप धृतराष्ट्र, 100 पोराची आई कोण? धृतराष्ट्राची बायको कोण? गांधारी. गांधारी तुमची काय सवत होती काय? पण नाही, ती चांगली होती, पण ती पतिव्रता माऊली होती. गांधारी पतिव्रता माऊली होती. एवढी मोठी ताकद तिच्यात होती. कृष्ण परमात्मा तिला भीत होता, थर्र कापायचा तिला. तिच्या नेत्रामध्ये फार मोठी ताकद होती. दुर्योधनाकडे तिने डोळे भरून पाहिलं. विवस्त्र त्याला जायला धर्मराजाने सांगितलं होतं, माझा देह वज्रदेही झाला पाहिजे. तर त्याच्याकरता कुंतीकडे जायला सांगितलं होतं. कुंतीनं डोळे भरून पाहिलं, पण जाताना रस्त्यामध्ये एक सोंगाड्या आला. ह्याच्या अंगावर कपडेच नव्हते. हा एक दिवस स्वतःच्या मामाला विचारत होता, काय करावं? युद्ध करायचे, पण आपण अगोदर सक्षम बनलं पाहिजे. माझा देह वज्रदेही झाला पाहिजे की जेणेकरून आपल्या शत्रूचे शस्त्र अस्त्र अंगावर पडले तरी आपल्या शरीराला काही झालं नाही पाहिजे. अमर देह झाला पाहिजे. मग याच्याकरता काय करावं? त्याला माहीत होतं शत्रू आहे धर्मराजा, पण तो नक्की सत्य बोलणार आहे, खोटं बोलणार नाही. म्हणून धर्मराजाला जाऊन विचारलं. धर्मराजाने सांगितलं, दुर्योधना तुला वज्रदेही व्हायचंय, लांब जायची गरज नाही, जा ना आपल्या गांधारी मातेकडे. गांधारी मातेच्या डोळ्यावरची पट्टी काढून तुला जर तिने डोळे भरून जर तुझा पूर्ण देह पाहिला तर तुझा देह वज्रदेही होईल. अंगावरती वस्त्र ठेवता जा. आई आपली, जन्म तिनंच दिलाय या देहाला. दुर्योधनाला ते पटलं आणि दुर्योधन चालला. जात असताना कृष्ण परमात्म्याला हे माहीत होतं. देवाने माळ्याचं रूप धारण केलं, डोक्यावर पाटी घेतली आणि त्यात हार घेऊन निघाला होता विकायला. कोण? कृष्ण भगवान परमात्मा. आणि हे चाललं होतं नागडं. दुर्योधन जाताना पाहिला आणि कृष्ण परमात्म्याने, ओ कुठं चालला? चाललो म्हणला आईकड. तुझ्या आईकड? टोंगळ्या, एवढा मोठा झालास घोडमा, तुला लाज कशी वाटत नाही? अरे लज्जा रक्षणापुरतं तरी लंगूट तरी ठेव ना. त्याला ते पटलं. इकडं तिकडं चाफायला लागलं. ते म्हणला काळजी करू नका, घेऊन आलोय मी संग. त्यांनी ती हार त्याला गुंडाळायला दिले आणि मग लावला त्याच्या आईकडे. गेला. आई काय रे बाळा, मला जर तू डोळे भरून पाहिलंस, डोळ्यावरची पट्टी काढून, तर माझा देह वज्रदेही होणार आहे, मी पांडवांना परास्त करणार आहे. याच्याकरता तुला डोळ्यावरची पट्टी काढून माझा देह पूर्ण पाहावा लागेल, तुझ्या मुलाला पाहावं लागेल.
पुत्राच्या मुहानं डोळ्यावरची पट्टी काढली. नवरा आंधळा भेटला म्हणून त्याला जर जग पाहता येत नसेल तर आपणही जग पाहायचं रे. या व्रतानं डोळ्यावर पट्टी बांधणारी पतिव्रता माऊली गांधारी डोळ्यावरची पट्टी काढली. दुर्योधनाचा सगळा देह पाहिला आणि देह पाहिल्यानंतर तिने सांगितलं, दुर्योधना सगळा देह तुझा वज्रदेही झाला, पण तुला कुणी भेटलं होतं का रे? म्हणला भेटला होता. कोण होतं? हा कृष्ण परमात्मा होता. जिथं तू हार बांधलेस ना तेवढी जागा तुझी कच्ची राहिली. मेला कशानं? भीमानं गदा कुठं घातली? मांडीवर गदा घातली, तिथं कच्ची जागा राहिली होती. त्याचं मरण तिथं होतं. म्हणून देव जर आपला केला तर आपल्याला नक्की आनंदाचे दिवस देतो. पण देव आपला न करता जर आपलं राज्य आपलं करायचा प्रयत्न केला, पैसा आपला करायचा प्रयत्न केला, सत्ता आपली करायचा प्रयत्न केला तर आपलं जीवन सुखी बनत नाही. राजाओ नाही बनत. पांडवांचं जीवन सुखी झालं. राजमाता कुंती बनली, कौरवांचा निपात झाला, आनंदाचे दिवस आले आणि कृष्ण परमात्मा विचार करू लागले, आता द्वारकेला गेलं पाहिजे. आजपर्यंत पांडवांचा पाठीराखा म्हणून जीवन जगणारा या पांडवांच्या समवेत त्यांच्या सुखाने दुःखामध्ये उभा राहणारा, पण आज कुंती मातेकडे आले आणि कुंती मातेला म्हणतात, आत्या काय देवा, तुझ्या मुलांना राज्य दिलं? हो देवा, आनंद दिला, दुःख भोगलं, त्याचं आज चिज झालं. आत्या काय बोला ना देवा. आता मला असं वाटतं तू राजमाता बनलीस. हो, ही तुमची कृपा देवा. तुझी मुलं राजा झाली. हो देवा, ही तुमची कृपा देवा. मग मला असं वाटतं तुम्हाला सुखाचे दिवस आलेत. येणारं संकट टळलं, तुमचा हक्काचा भाग तुम्हाला मिळाला. मग आता एक विचारू का? बोला ना देवा. मी येऊ का आता? म्हणजे मला द्वारकेला गेलं पाहिजे. जेव्हा हे शब्द बाहेर काढले तेव्हा कुंतीच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रूच्या धारा वाहू लागल्या. देव चाललाय, यायचं म्हणतोय. आत्या डोळ्यातून अश्रू. हा, काही अपेक्षा तर मागून घे. आज तुझ्या समोर उभा आहे, तुझा भासा म्हणून नाही, प्रत्यक्ष परमात्मा मी भगवान म्हणून तुझ्या समोर उभा आहे. हवं ते माग देण्याकरता तयार आहे. राज्य दिलंय, राज ऐश्वर्य दिलंय तुझ्या मुलांना, तू राजमाता बनलीस, पण आणखीन काही अपेक्षा असत तर देण्याकरता तयार आहे. मागणं अवकाश आहे, मागेपर्यंत अवकाश आहे, देणं तयार आहे. असं का? नक्की देणार, नक्की देईल आत्या, नक्की देईल. हवं ते देईल, पाहिजे ते देईल. तो माग देवा. विपदच संतो, माझ्या जीवनामध्ये सदैव संकट आणि दुःख दे, बाकी काही नको. क्षणभर देव स्थिर झाले, विचार करतात. जिच्या जीवनामध्ये आयुष्यभर दुःख आणि संकट होते तिनं पुन्हा दुःख मागावे. आत्या दुःखानं पोट भरलं नाही, संकटानं पोट भरलं नाही म्हणून तू आता दुःख मागतेस. 12 वर्ष तुझ्या पोरानं वनवास भोगला, 1 वर्ष अज्ञातवास भोगलाय. अगं दुसऱ्याच्या दारात जाऊन भीक मागून जगावं लागलं तुझ्या पोराला आणि तुला. या दुःखानं पोट भरलं नाही का तुझं? माणसाच्या जीवनामध्ये असं होतं ना, राहायला घर नव्हती अशी माणसं इथं बसलेली आहेत. आज ती RCCच्या इमारतीमध्ये जीवन जगतायत.
भिंतीकडे पाहिलं, खाली जमिनीकडे पाहिलं तर त्या फरशीत त्यांचा चेहरा दिसतोय, पण एक काळ त्यांना राहायला घर नव्हतं. अशी माणसं आहेत. आज आनंदात आहेत, आनंदात आहेत, पण तरी पाहिजे तेवढा आनंद नाही. इदम मेष्यात, इदम मेष्यात, हे हवं, हे हवं, ते हवं, अपेक्षा आहे. 12 वर्ष दुःख भोगलं, ते 1 वर्ष अज्ञातवास भोगला, या दुःखानं पोट भरलं नाही. तुझी सोन द्रुपदी भर सभेमध्ये विटंबना केली, यानं दुःख, या दुःखानं पोट भरलं नाही. तुझा पती मेला, सवत शरम सती गेली, त्या लहान लहान मुलाची तुझे 3 तिचे 2 यांचा संगोपन करता करता नाकी 9 आले तुझ्या, या दुःखानं पोट भरलं नाही. जेव्हा या कौरवाच्या दारामध्ये आश्रय मागण्याकरता आली होतीस, तुला आश्रय मिळाला नाही, भिकाऱ्यासारखं दारामध्ये पडून राहावं लागलं, या दुःखानं तुझं पोट भरलं नाही. अगं तुझी मुलं जगू नये, हा हिस्सा द्यावा लागेल, राज्य अर्ध द्यावा लागेल म्हणून करताना दुर्योधनानं तुझ्या मुलाला 20 घालून मारण्याचा प्रयत्न केला, या दुःखानं पोट भरलं नाही. म्हणून तू आज तुला कमी दुःख होते म्हणून पुन्हा दुःख मागतेस. काय कारण? अनेक विकल्प, अनेक विकल्प, अनेक विकल्प समोर मांडले. अगं मिळवलंय राज्य, ते फुकट मिळालं नाही, मिळवावं लागलं, जीवाचं रान करावं लागलं, जीवावर उदार व्हावं लागलं, हातात शस्त्र घेऊन हे राज्य मिळवावं लागलंय तुझ्या पोरांना. आणि आज तुला राज्य मिळालंय आणि दुःख मागतेस. पुन्हा पहिले दिवस तुला यावेसे वाटतात. बोल देवा, काय राहिलं साहिलं बोलून घे, आणखीन काही तुला सांगायचं असेल तर सांगून घे, पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. म्हणजे तुला दुःखच हवंय? होय, मला दुःखच हवंय. कारण तर सांगशील की नाही? सांगल ना. तुला जर नसल कळत, तू न कळण्या इतका असतील तर मला सांगावंच लागल. देवा, तुला हे ऐश्वर्य दिसतंय ना, माझं पोरग राजगादीवर बसलेलं दिसतंय ना, धर्म राजा झालेला दिसतो ना तुला, मी राजमाता झालेली दिसते ना तुला, तुझी सुभद्रा बहीण, तुझी द्रौपदी बहीण राण्या झालेल्या दिसतात ना तुला. मग मला एक सांग, काय एवढं राज ऐश्वर्य आमच्याकडे आलंय, हे राज ऐश्वर्य आमच्याकडे आलंय, आणि तुझ्या मुखामध्ये जर जायची भाषा येत असेल, आणि जिथं आम्हाला खायला तुकडा मिळत नव्हता तेव्हा तू आमच्या पाठीमाग पुढं उभा राहत होतास, जायचं कधी नाव काढत नव्हतास, संकट होती तर तू इथं राहत होतास, दुःख होतं तू इथं मागं पुढं आमच्या सांभाळ करत होतास. आज सुखाचे दिवस आले म्हणतो तू जायची भाषा करतो. मी काय मागावं, तुला काय वाटतं? पैसे जवळ आल्यानंतर सगळं जग जवळ येतं रे देवा, पण जेव्हा गरिबीचा वास येतो तेव्हा कोणी जवळ येत नाही. खरंय नाही? जेव्हा गरिबीचा वास येतो तेव्हा जग जवळ येत नाही, तेव्हा तू जवळ आलास. पण आज राज ऐश्वर्य आम्हाला मिळाला तर जगाचा मालक जर दूर जात असेल तर अशा राज्याला आणि अशा संपत्तीला आग लागू नये का? अगिला हरी बोल. अगिला अगिला गो तया सुखा अगिला गो तया सुखा जेने हार नये मुका जेने राधे राधे, जय हो. जेने हरी
मुका मज होत कावे पतीर मज होत कावे पती मज होत कावे पती जेणे हरी नये मुका जेणे हरी नये मुखा जेणे हरी नये मुखा जेणे हरी नये मुखा मज होत कावी परी मज होत कावी परी वाजवा ना यांच्याकरता टाळ्या वाजवा. तुम्हाला समाधी तर लागल्या नाही ना? होय, समाधी लागली का आत्या? एवढं मरणप्राय दुःख भोगलस आणि तू आता दुःख मागतेस. या पांडवा इतकी विपत्ती आपल्यावर संकट आले नाही दे राजाओ. आपण फार भाग्य घेऊन जन्माला आलो, पुण्य घेऊन जन्माला आलो. त्या द्रौपदीचे 5 पोरं मारले, एक पण जिवंत ठेवला नाही. अश्वत्थामानं मारली, त्याला अपमानित केलं, त्याला सोडून दिलं. अभिमन्यू युद्धामध्ये गतप्राण झाला होता, चक्रव्यूहामध्ये वीरगतीला प्राप्त झाला. त्याची पत्नी उत्तरा. गोड चरित्र आहे, गोड चिंतने भागवतामध्ये याचं, पण मला वेळ नाही. नुसतं उत्तरेचं जर चिंतन ऐकायचं म्हटलं तर 1 तासही पुरणार नाही. दोघांचा संवाद आहे कृष्ण परमात्म्याचा आणि उत्तरेचा. अश्वत्थाम्याला अपमानित करून सोडल्यानंतर तो तिथून निघून गेला आणि त्यांनी ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडलं होतं. त्यांनी पण केला पांडवांचा वंशच बुडवतो म्हणे, सगळा वंश संपवतो. द्रौपदीचे तर 5 मारले, आता राहिलेच काय पांडवाकडे? उत्तरा गरोदरे, अभिमन्यूची पत्नी, अर्जुनाची सून, म्हणून गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं. तिच्या गर्भाचा दाह होऊ लागला. आता कोण आहे आपलं जगात? कोणी नाही आपलं. उगाच पोरांना माझं पोरग, पोरांनी बी उगाच आपले आईबाप म्हणत बसायचंच नाही. नातं सांभाळायचं, पण देवावर प्रेम करायचं. नातं सांभाळायचं, नाही तर त्या घरातून बाहेर काढून. सुनाना सासूला सांभाळायचंच, आई म्हणून सांभाळायचं, आणि सासूनी सून म्हणून घरातून लोटायची. असं करायचंच नाही, पाप भोगावं लागल. फार आपल्याकडे याची वेगळ्या पद्धतीच्या वागणुकी चालल्या. मुद्दाम 2 मिनिटं घेतो मी याच्याकरता. जशी पोरगी आपली वाटते तशी सून सुद्धा, सून न वाटता पोरगी वाटावी. त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते. नाही तर काही काही हे काही खोरलेच असतं. काही संस्कार फार विचित्र आहेत आपल्याकडे. अज्ञानपणामध्ये शिकलेले माणसं सुद्धा हुकल्यासारखी वागायला लागली. बीडमध्ये एक घटना घडली पाठीमागं. आम्हाला शहर जरा जवळ आहे जास्त. शिकलेली पदवीधर लोक, एक मुलगी एक मुलगा. मुलीचं लग्न झालं, तिच्या ती सासरी गेली. मुलाचं लग्न झालं, सून घरी आली.
पण सुनाचं न त्या सासूचं काही जमना. विचार भिन्नता, मतभेद. रोजच शेजारणीकडे जावं, शेजारणी पशी बसावं. आता ती शहरातली नावं. मीनाक्षी आहेत का मग घरी? हो या ना, आहे घरातच आहे, बसल्या दोघी जणी. अहो आज पाहिलंत का काय आमची ती हाडळ? कोण? म्हणजे तुम्ही पण बीडला आलतात का? म्हणजे हाडळ म्हणजे कोण? सून. सून सून सासू सांगते शेजारणीला. अहो ऐकलत का आज काय झालं? अहो ती हाडळ ना घरात घुसली, सारा घराचा नाश केला, सत्यानाश केला. हो तिच्या पोरानं गाडी आणली होती मोठी आणि ते गेलं, आपलं काम होतं काहीतरी म्हणून फिरायला, आणि तीच संग नेलं. अहो त्या हाडळणीनं 6 महिन्यात बैल केला. 6 महिन्यात. कुणाला बैल केला? आता सण आलाय ना. हा वाटलं नव्हतं पोरग असं निघल, पण पोरग बैल झाला. त्या हाडळणीने केला. सून हाडळ आणि पोरग बैल. योगायोग. संध्याकाळी 4 वाजता सुनन लेकन जावाई आली. जावाई पुरीला घेऊन आला हिच्या. आकाश ठेंगणं महाराज. अहो मीनाक्षी आहेत का घरात? हो आहे ना. हो काय झालं? बाहेर या ना. बाहेर आली. बघा ना कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा आलाय. आणि जाताना सकाळी गेलेला जोडा कसा होता? बैल आणि हाडळणीचा. आणि आता लक्ष्मीनारायण घरात आले. तर अशी आवदाचा सुसून देऊ नका. लय वाईट गतीने मरावं लागतंय. मरायचं कुणाजवळ? हो हाडळणीजवळ मरायचं का लक्ष्मीजवळ मरायचं आपल्याला? तुम्ही पण हाडळच म्हणता का? वा 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 वा. आता इथून पुढं म्हणायचं. आता शेवटचं आणि पहिलं बोललात. सुन आली का इथं? आली. तिने ऐकलं नसन ऐकलं. ती आता इथं नव्हती. ती सकाळीच आपण मोटरसायकल बसून लावली. बायला संग गेली ती, सकाळीच गेली ती. हे विचार टाळा. जर तुम्हाला सुखानं घरात जीवन जगायचं असेल ना, हे विचार टाळा. जावई आणि मुलगी जर लक्ष्मीनारायण वाटत असेल तर आपल्या घरातली सुनन पोरग लक्ष्मीनारायण का वाटू नये? मरायचंय कोणाजवळ? सुनेजवळ. जगायचंय कोणाजवळ? सुना आणि मुलाजवळ. काही काही मुलं महाराज मनोरुग्ण बनायला लागली आई आणि बायकोच्या मध्ये. एकीकून आई एकीकून बायको आहे. कोणाचं ऐकावं, कोणाचं घरानं ऐकून ऐकून कोणाला काय बोलावं. म्हणून विचारानं जीवन जगा. आपल्या घरातून ज्या दिवशी आपली मुलगी गेली आणि ज्या दिवशी आपल्या घरात सून आली, गेलेली मुलगीच आपल्या घरात आली ही भावना ठेवा. आणि तिच्यावर मुलीवत प्रेम करा, आईवत प्रेम करा. आणि त्या मुलीनं सुद्धा आपल्या बापाचं घर सोडलंय, आपल्या बापाचं घर सोडलंय. आणि आता आपण सासरी आलो. सासरी आलो म्हणजे सासरवासात आलो नाहीये. मग आपण त्या कुळाचा त्याग केला, त्या आई बापाचा त्याग केला, त्या भावाचा त्याग केला. आता आपण सासरी आलोय ना, तर एका आई बापाचा त्याग केला आणि दुसऱ्या आई बापाचा स्वीकार केला. या भावनेने त्या घरामध्ये राहावं, नांदावं आणि सुखाला अगदी उधाण आणावं. असं जीवन सुनेनं जगावं. कोणाही घरातली आई आणि बाप दुःख जीवन जगणार नाहीत. कोणाच्याच घरातले आईबाप दुःखी जीवन जगणार नाहीत. पण ह्या येड्या जाती पण आशा करतात ना, इकडं सासू सासऱ्याला त्रास देतात आणि तिकडं जाऊन पुन्हा काडी लावतात माहेरात जाऊन. वहिनी माझ्या आईला आणि बापाला जपजावर, वेळेवर पाणी, वेळेवर तुकडा. माझ्या आईला काही जास्त लागत नाही वो, चतकुर असली की भागत आहे.
सगळं तुमच्यात स्वाधीन केलंय की बरं तुला एवढं ज्ञान पाजळत येतं तिकडे गेल्यावर इकडं आल्यावर नवऱ्याला सांगती म्हातारीला वृद्धाश्रमात नेऊन घाला मायाच्याने होत नाही तिचं आणि तिकडे गेल्यावर का अशी दुर्बुद्धी सुचली आपल्याला अरे जे तिथं आहे तिथं सोडा जे इथलं स्वीकारा हे आपलंय याची भावना अंतकरणामध्ये ठेवा विचार बदला नसीब बदलेल गोड वाक्य पण विचार जर नाही बदलले तर नसीब बदलणार नाही आपलं नसीब आपला अधपतनाला घेऊन जाईल याच्याकरता जीवन बदललं पाहिजे ना विचार आपण परिवर्तन केलं पाहिजे ह्या कथा का ऐकायच्या कथा कशा करता ऐकायच्या कथा अरे कुंतीनं भिकाऱ्यासारखं जीवन जगावं लागलं काय वाटलं असेल तिला कुणाकरता जगली ती कधीही त्या सवतीच्या 2 पोरांना नकुल आणि सहदेवाला सवतीची पोरं म्हणून तुझ्या भावाची वागणूक दिली नाही ही 3 माझे आहेत आणि ते 3 सवतीचे आहेत म्हणून असा कधी भेद तिने कधी अंतकरणामध्ये केला नाही 5ही माझेच आहेत आणि संकटामध्ये आणला सांभाळलं संकटामध्ये तिने जोपासलं संगोपन केलं लालन पालन केलं त्यांना त्यांच्या आईची कधी आठवण होऊ दिली नाही आणि आज सुखाचे दिवस आले अनंत पटीनं दुःख भोगलं राजा अनंत पटीनं दुःख भोगलं आज देवतेची आठवण करून देत आहेत अगं तू आयुष्यभर दुःख भोगलं तर आता पुन्हा दुःखच मागते सुखाच्या आनंदाच्या दिवसामध्ये बसना एक दुःख तिच्या समोर देव मांडतायत बघ ना तुझा अभिमन्यू नातू मेला ना गतप्राण झाला ना वीरगतीला गेला ना आणि तुझ्या कुळाचा एकमेव तंतू त्याच्या बायकोच्या उदरात वाढत होता उत्तरेच्या त्या गर्भावरती अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं त्यावेळेस त्या उत्तरेनं मी इथून बाहेर पडलो होतो उत्तरेनं हाक कुणाला मारली व नवरा तर गेला वैधव्य आलेलं सती चालली होती पण भगवंताने आणि पांडवांच्या सांगण्यावरून थांबावं लागलं अरे तुझ्या उदरामध्ये आमचा एकमेव तंतू जिवंत आहे वंश जिवंत आहे राहू दे तू राहावं लागलं सासऱ्याकडे 5 सासरे त्या 5ही सासऱ्याकडे अशा भूत नजरेनं पाहिलं की आता या ब्रह्मास्त्रापासून माझ्या गर्भाचं रक्षण करतील सासूकडे पाहिलं पण कोणी समर्थ दिसलं नाही शेवटी भगवंताला आळवलं देवाला हाक मारली परमात्मा तिथं आला आणि देव आल्यानंतर दोघांचा संवाद तिथं झाला गोडे संवाद ऐकण्याकरता पण मला पुढं परीक्षित राजाचा जन्म होऊन कथा सुरू केली पाहिजे आज देवाने गर्भामध्ये प्रवेश केला आपल्या सुदर्शन चक्रानं त्या गर्भावरती आलेलं संकट निवारण केलं ब्रह्मास्त्राचं निवारण केलं भगवान परमात्मा गर्भातून बाहेर आले एक दुःख त्या गर्भाचं रक्षण केलं म्हणून आता आज तुमच्या कुळाला दिवारा जिवंत राहिलाय उत्तरेच्या गर्भामध्ये तो वाढतोय उदरामध्ये वाढतोय आनंद आहे सगळे दुःखाचे दिवस सावरलेत आता आनंदानं राहा आनंदानं राज्य भोगा ऐश्वर्य भोगा आणि मला निरोप द्या आनंदाने नाही देवा मला संकट दे मला दुःख दे पण का त्याचं उत्तर तिनं सांगितलं देवा जर या ऐश्वर्यानं भरलेल्या घरामध्ये जर माझा कृष्ण नसेल तर या घराला आग लागावी या राज्यातला जर आमचा राज्य देणारा जात असेल तर राज्याचं करायचंय काय राज्य मिळालं कुणामुळे तुझ्यामुळं मिळालं आणि तू जर जायची भाषा करत असेल या राज्याचं करायचंय आम्हाला काय आम्ही दुःखातही आनंदात होतोत ना खायला नव्हतं तेव्हा बी आम्ही आनंदात होतो कृष्णानंदामध्ये होतो बघा ना ती पांडव कुतूहल व्यक्त केलं दुःखात होते
पण त्या दुःखात सुद्धा कुणाला आठवत होते? पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठ तेरा, परित्या देवासी आठ प्रल्हादास प्रीत करीत जागरण, प्रल्हादास प्रीत करीत गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री राधेश। पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. पाहना ते पांडव वनवासी आहेत, पण अखंड देवासी आठविती. अखंड देवाचं ध्यान करतात. आम्ही त्या ध्यानामध्ये सुखी होतो देवा. आज तुझ्या या कृपेनं आम्हाला आराध ऐश्वर्य मिळालं, पण तूच जात असशील तर आम्हाला या आराध ऐश्वर्याची काही आवश्यकता नाही. आम्हाला दुःख दे, संकट दे. कुंती मातेनं दुःख मागितलं, भगवंतानं समजून सांगायचा प्रयत्न केला. पुन्हा भगवान परमात्मा काही दिवस राहिले. धर्मराजाकडे गेले, अर्जुनाकडे गेले, नकुल सहदेवाकडे गेले, भीमदादाकडे गेले, सुभद्रेकडे गेले, उत्तरेकडे गेले, द्रौपदीकडे गेले. सगळ्यांनी विरह व्यक्त केला, वेदना व्यक्त केल्या. जायचंय देवा, तू आम्हाला सोडून जाणार? मरण प्राय प्राणांतिक वेदना सगळ्या पांडवांना, पांडव स्त्रियांना. त्यांच्या भावनेनं देवाला तिथं बेडी घातली. धर्मराजाला युद्धामध्ये घडलेला रक्तपात, नरसंहार या दोषाला स्वतःला पात्र जबाबदार धरू लागला. म्हणून त्याचा तो दुःखाने वृत्ती भरलेली ती वृत्ती नाहीशी करावी, त्याला उपदेश करावा. म्हणून करताना पितामह भीष्मांकडे गेले. पितामह भीष्मांकडे जाऊन धर्मराजाला उपदेश घडवला. पितामह भीष्मांनी आपला देह ठेवला. पुन्हा परत आले. पांडवांच्याकडून त्याची उत्तरक्रिया करून घेतली. काही दिवस थांबले आणि पुन्हा भगवान परमात्मा निघायची भाषा करू लागले. पण आता कोणी देवाला आवरू शकत नव्हतं. कुंतीनं सांगितलं, देवा एक काम कर, माझ्या माहेरवासियांच्या विषयी अंतकरणातलं ममत्व काढून घे, माझ्या पांडवाविषयी अंतकरणातलं ममत्व काढून घे आणि मला निर्मम कर. माझ्याकडे माझेपणा तुझेपणा आता राहू नये आणि तुझ्या भगवत चिंतनामध्ये सदैव माझी वृत्ती नांदू दे आणि तुला जायचं तर जा. भगवंताने हसत मुख कुंती मातेकडे केलं. हसणं म्हणजे देवाचं माया टाकणं. कुंतीवरती माया टाकली. पांडवांकडे गेले. प्रत्येकाला भेटतात. सुभद्रेला भेटले. सुभद्रेला ओसंडून आलं. सुभद्रेला असं वाटायचं की मी इथं राहते म्हणजे माझ्या माहेरी राहते. आई बापाची आठवण कधी होतच नव्हती. का? माझा भाऊ माझ्या जवळ आहे म्हणजे माझं सर्वस्व आहे. आज निघालाय. सगळ्यांना विरह प्राप्त झाला. आपापल्या डोळ्याला वाटा करून दिल्या. अर्जुनाला बरोबर पाठवलं. वाट लावण्याकरता धर्मराजे निघाले, ग्रामवासीय निघाले, हस्तिनापूरवासीय निघाले. रस्त्याने लहान लहान पोरं खेळत होती, ती पाहू लागली. सगळे विरह हस्तिनापुरामध्ये. देव चालला, देव निघाला, देव येणार. देव द्वारकेला निघाले. द्वारकेला देव का चालले तर देवानं सांगितलं, मला तिथं पण माझ्या सख्या स्वैरांचं रक्षण केलं पाहिजे, त्यांनाही आश्रय दिला पाहिजे. तुम्हाला आनंद दिला, त्यांनाही आनंद दिला पाहिजे. याच्याकरता मला जाणं आहे. पुढेही बहुत करणे आहे, पुढेही आणखीन मला काही करायचं आहे. देव निघाले. देवाचा रथ सज्ज झाला. सर्वांना देवाने अभिवादन केलं. देवाला सर्वांनी अभिवादन केलं.
साष्टांग दंडवत घातला. लहान लहान मुलंसुद्धा देवाला पायाला वाकायची. आपापल्या घरावरून उभारून लोकांनी देवाचं अवलोकन करावं. देव निघाले. देव दर कोस दर मुक्काम दर कोस दर मुक्काम करत निघाले. आणि देव जात असताना उत्तरेच्या गर्भाचा 7वा महिना चालू होता. देवाचं प्रत्येक गावामध्ये स्वागत, प्रत्येक वस्तीवर स्वागत. द्वारकावासियांना कळालं परमात्मा येत आहेत. द्वारका सज्ज झाली. द्वारकावासी गावाच्या बाहेर आले. देवाच्या स्वागत करता सामोरे आले. खूप दिवसांनी देव आले. आनंद द्वारकेमध्ये नांदू लागला. सीमेपर्यंत द्वारकावासी येऊन थांबले. भगवंताचा रथ जवळ आला. कोणी ढोल वाजवतय, कोणी मृदंग वाजवतय, कोणी ताशा वाजवतय, कोणी झांज वाजवतय. ज्याला ज्या वाद्याची आवड, ज्याला ज्या खेळाचा छंद, तो त्या खेळामध्ये त्या आनंदामध्ये रममाण झालेला. देव आलाय तर देव आल्याचा आनंद व्यक्त करताय. द्वारकामध्ये आनंदाला उधाण आलं. द्वारकेमध्ये सडा समार्जन केलं. रांगोळ्या काढल्या, तोरणं बांधली, गुड्या उभा केल्या. आनंद व्यक्त करण्याचे हे प्रतीक आहेत. सगळी द्वारका आज नवीन वस्त्र धारण करून परिधान करून सज्ज आहे. देवाच्या पत्न्या 16,108 राण्या आज शृंगार करून भगवंताला औक्षण करण्याकरता सज्ज आहेत. प्रत्येकाने आपापल्या दाराला तोरणं बांधली, गुड्या उभा केल्या. देवा येतोय म्हणून रांगोळ्या काढल्या. हातामध्ये औक्षण करण्याकरता ताट घेऊन उभा आहे. भगवान परमात्मा आलेला रथ पाहिला की सर्वांनी जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. द्वारकाधीश भगवान की जय. जय श्री राधेश. प्रत्येक जण गाऊ लागला, नाचू लागला. लहान लहान मुलालाही आनंद वाटू लागला. परमात्मा रथातून खाली उतरले, लोकांमध्ये चालू लागले. सर्वांनी दर्शन केलं देवाचं. भगवान परमात्मा द्वारकेमध्ये आले. द्वारकेत आल्याबरोबर आगत स्वागत झालं. कुणी देवाला वंदन केलं, हात जोडून वंदन केलं, कुणी पायाला वाकून वंदन केलं. देवाने काहींना हात वर करून आशीर्वाद दिले. काहींच्या पायाला, आपल्यापेक्षा ज्येष्ठ त्यांच्या पायाला वाकून आशीर्वाद घेतले. आपल्या समवयस्कर त्यांना आलिंगन दिलं. काहींच्या पाठीवरती हात टाकावा, काहींच्या डोक्यावरती हात ठेवावा. प्रत्येकाला आनंद देत आनंद देत आनंद देत आनंद देत भेटत 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 आता स्वतःच्या राजवाड्यात आले. आणि राजवाड्यात आल्यानंतर पहिल्यांदा देव गेले. कोणाकडे गेले असतील ना? तुम्हाला काय वाटतं? कोणाकडे गेले असतील देव? कोणाकडे? पुन्हा एकदा म्हणा. कोणाकडे गेले असतील असं वाटतंय? बरं जाऊ द्या. आपल्या घरातला कर्ता पुरुष पहिल्यांदा जर खूप दिवसांनी घरी आला तर कोणाकडे येतो? बायकोकडे येतो का आईकडे येतो? हे खोटं आहे. कोणाकडे जातो सर? तुम्हाला काय वाटतं? कोणाकडे जाता? आईकडे जाता की नाही? बायकोकडे. बरोबर आहे ना? ये तो सत्य घटने पर आधारित आहे. बायकोकडे जातो. देव गेला, स्वतःच्या आईकडे गेला. 16,108 राण्याचा मालक आहे, धनी आहे, पती आहे. पण पहिल्यांदा स्वतःच्या आईकडे गेला. आमचे गुरुजी सांगायचे आताचे पण जातात म्हणे आईकडे जातात, पण कोणाच्या? पोराच्या आईकडे जातात. स्वतःच्या आईकडे जात नाहीत. स्वतःच्या आईकडे बघू म्हणतात, जाता येईल, भेटता येईल. म्हातारी आहे, थिरडी आहे, आता तिचं काय पिकलं पाणी, कधी गळून पडणारच आहे. दुर्लक्ष करतात. करू नये दुर्लक्ष. आईचा आशीर्वाद मध्ये ईश्वराचा आशीर्वाद आहे. आईचा आशीर्वाद मध्ये प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचा आशीर्वाद आहे. आईसारखं महान दैवत या जगात दुसरं कोणतंच नाही राजाओ.
नाही देवाची सेवा करता आली नका करू, नाही एखाद्या साधूची सेवा करता आली नका करू, नाही देवाच्या पाया पडता आलं नका पडू, नाही साधूला हात जोडता आले नका जोडू, पण आईचा आशीर्वाद घेण्याकरता तिच्या पाया पडण्याकरता कधी आपला वेळ लांबणीवर घालू नका. तिचे सदैव आशीर्वाद घ्यावे, सदैव तिच्या पाया पडावं. 4 धामाची तीर्थयात्रा आपल्या घरात आहे, आईच्या दर्शनात आहे. जर आई बाप घरात थकले असतील आणि घरामध्ये दुःखाने दुःखांकित झाले असतील आणि आपण 4 धाम यात्रा करत असू, आपल्याला ती यात्रा घडणार नाही, पुण्य घडणार नाही, पाप पदरात पडल. म्हणून आई बाप एवढे मोठे तीर्थ, सगळ्या तीर्थाचे तीर्थ आहे. सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, ज्ञानोबा बोलतात. सगळ्या तीर्थाचं अग्रगण्य तीर्थस्थान आई आणि बाप आहेत. म्हणून अशा आई बापाची सेवा करावी. देव गेला, आईकडे गेला, आईचं दर्शन घेतलं आणि अशाही अवस्थेमध्ये, याही वयामध्ये देवकीनं त्यांना मांडीवर बसवलं. कुणाला? देवाला. देव तिच्याकरता देव नाही, तिच्याकरता मुलगा आहे. आपल्या लेकराला मांडीवर बसवलं. भागवत सांगतं, याही वयामध्ये 16,108 राण्याचा मालक असताना सुद्धा माईच्या मांडीवर बसला. देवकीच्या स्तनाला पाना फुटला. प्रेम आईचं उचंबळून आलं. आईचं दर्शन केलं, वसुदेवाचं पित्याचं दर्शन केलं, उग्रसेन राजाला भेटले, दर्शन केलं आणि आता आपल्या पत्न्यांकडे गेले. पत्न्यांच्या स्वागताचा स्वीकार केला. परमात्मा तिथं आनंदानं राहिले. बरेच दिवस झाले देव आनंदानं तिथं राहत आहेत. इकडं उत्तरेच्या गर्भाला 9 महिने 9 दिवस पूर्ण होतात. उत्तरा प्रसूत होते. उत्तरेला मुलगा झाला. त्याचं नामकरण झालं. वेळेअभावी आता 10 मिनिटं राहिले. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश. तो लहानाचा मोठा भाऊ लागला. त्याचं नामकरण विधी झाला. विष्णू रात असं नाव त्याचं ठेवलं. जन्मल्या जन्मल्या चारी बाजूला ईक्षण करत होता म्हणून परीक्षित असं नाव दुसरं ठेवण्यात आलं. परीक्षित भगवान की जय. परीक्षित भगवान की जय. जय श्री राधेश. परीक्षितचं नामकरण विधी झाला. परीक्षित लहानाचा मोठा भाऊ लागला. बरेच आनंदात दिवस चालले आणि एक दिवस धर्मराजाला कृष्ण परमात्म्याची आठवण झाली. म्हणून करताना अर्जुनाला द्वारकेला पाठवलं. अर्जुन बऱ्याच दिवस तिथं राहिले, पण अर्जुन काही येईना. का येत नाही म्हणून मनामध्ये थोडी शंका निर्माण झाल्या. अपशकुन घडू लागले. नको ते पक्षी आडवे येऊ लागले. पाली चिपचिपू लागल्या. नको ते प्राणी ओरडू लागले. अशा काही प्रकारचे अपशकुन घडत असताना भीमदादा आणि धर्मराजे दोघंजण बंधू चर्चा करत बसले. तेवढ्यामध्ये अर्जुन आले. अर्जुन काळवंडलेला, शक्तिहीन झालेला, निस्तेज चेहरा, वाटानं येताना भिल्लाच्या लोकांना अर्जुनाला लुटलं. ज्याने 18 अक्षनी सैन्याचा निपात केला त्याला भिल्लाच्या लोकांनी लुटलं. अर्जुनाची अवस्था धर्मराजानं पाहिली ना. धर्मराजा विचारता, अर्जुना तुझी ही अवस्था? अरे तू क्षत्रिय आहेस, इतरांचं रक्षण करतायस, तुझी ही अवस्था? खाली मान घातली अर्जुनानं. का तुझी अवस्था झाली? तुला का अशी अवस्था प्राप्त झाली? तू शक्तिहीन का झाला? तुझी शक्ती क्षीण का झाली? एक शब्द सुद्धा धर्मराजाच्या समोर अर्जुन बोलत नाही. कुंती माता, मला वाटतं का गेल्या वर्षी कदाचित उल्लेख केलाही असेल मी, कुंती माता तिन्ही मुलांचा संवाद ऐकण्याकरता कान टवकारून चौकटीला अशी उभा आहे.
डोकं देऊन. पाठीमागच्या खोलीमध्ये स्वयंपाक चालू आहे. सुभद्रा स्वयंपाक करते, कणिक मळायचं काम चालू आहे. तिचे कान टवकारलेत. आपला नवरा माहेराहून आलाय, काहीतरी निरोप आणला असेल, माझी आई काय बोलली असेल, आईनं काही दिला असेल, बापाने काही सांगितलं असेल, माझे माहेरवासी काय म्हणले असतील मला, माझ्या नवऱ्याने काय निरोप आणलाय, उत्सुकतेनं ऐकते. आणि म्हणतात ना, माहेरचं कुत्र सुद्धा अप्रूग असतंय. आता नवरा आलाय माहेरावर, खूप दिवसांनी आलाय, म्हणून मनाचे कान करून सुभद्रा आणि कुंती ऐकतात. धर्मराजाने विकल्प मांडले, जास्त दिवस तू द्वारकेत राहिला म्हणून कोणी अपमान केला काय, तुझ्याकडून नको ते कृत्य घडलं काय, असे विकल्प एक एक विकल्प मांडायला सुरुवात केली. मानेनं नकारार्थी मान हलून धर्मराजाला सांगू लागले, अर्जुन नाही दादा, तुमच्या या अर्जुनाकडून असं काही कृत्य घडणं शक्य नाही. तुमच्या अर्जुनाचा द्वारकेमध्ये कुणी अपमान करणं शक्य नाही. असं काही घडलं नाही. मग हे घडलं नाही, ते घडलं नाही, मग घडलंय तरी काय. कदाचित अर्जुना, तुला तुझा प्राणप्रिय सखा द्वारकाधीश तुझा त्याग करून, या जगाचा त्याग करून निधाम गमन केलंय काय. शब्द कानावर पडले आणि अर्जुनानं हंबरला फोडला. होय दादा, माझ्या प्राणप्रिय सख्यानं माझा त्याग केला, तो निजधामाला गेला. जमिनीवरती धाडकन अंग टाकून दिलं, हंबरडा फोडला. हे शब्द कुंतीनं ऐकले. कुंतीच्या लक्षात आलं, भगवान परमात्मा निजधामाला गेले, आता या जगात राहायचंय कोणाकरता, कोणाकरता राहायचं, पोराकरता, संपत्ती करता, ऐश्वर्याकरता. अरे जगतोय कोणाकरता भान ठेवा. संपत्ती करता जगू नका, मुलाबाळा करता जगूच नका, जगायचे देवा करता जगा, देवाच्या आनंद करता जगा. कुंतीनं देह ठेवून दिला, कृष्ण रूप झाली. सुभद्रेच्या कानावरती शब्द पडले, कणिक मळता मळता आपला भाऊ निजधामाला गेला, तिनं देह ठेवला. जगले लोक हे देवा करता जगले, जेवा करता जन्मले, देवा करताच गेले, देवा करताच राहिले. पांडवांनी, धर्मराजांनी परीक्षितच्या राज्य स्वाधीन केलं. महाप्रस्थानाला जायचा निर्णय घेतला आणि पांडव उत्तर दिशेनं महाप्रस्थानाला गेले. चार धामाला जर गेला असताल आणि नसल गेला तर त्यांनी मुद्दाम ही जागा बघा. बद्रीनाथला, बद्रीनाथ मूळ मंदिरापासून एक 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे. पांडवांनी प्रस्थान केलेली आजही तिथं मंदिर आहे. पांडव उत्तर दिशेनं, 5 पांडवांनी द्रौपदी, हे 6 जण उत्तर दिशेनं स्वर्गारोहण केलं. यांनी, याला महाप्रस्थान म्हणतात. देव या जगातून गेला, आता कलियुगाला आरंभ झाला. आता आपण राहण्यात मजा नाही म्हणून राज्य दिलं स्वाधीन करून. परीक्षितीचा विवाह करून दिला होता, त्याचा स्वाधीन राज्य करून दिलं. तो राज्य चालवू लागला. त्यांनी राज्यामध्ये वाढ केली. पांडवांची कीर्ती 4 दिशेला, 10 दिशेला फैलावली. पांडवापेक्षाही राज्याकरता कर्तबगार पुरुष निघला. एक दिवस फिरण्याकरता परीक्षित राजा गेले. चालता चालता एक दृश्य दिसलं. एक बैल आणि गाय यांना ताडण करणारा राजवस्त्रधारी कोणीतरी पुरुष दिसला. ते पाहिलं, तिथं गेले. म्यानमध्ये तलवार उपसली, त्याला धावले. तेवढ्यामध्ये तो शरण आला. बैल म्हणजे धर्म होता, गाय म्हणजे पृथ्वी होती. बैल एका पायावरती आहे, गाय दुःखाने दुःखांक्रांत झालेली आहे. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. म्हणून त्या पुरुषाला ताडण करून, का रे बाबा, पांडव या जगातून गेले म्हणजे आता कोणाचा धाक नाही असं तुला वाटलं काय. अरे पांडवांचा वंश जिवंत आहे. जोपर्यंत पांडवांचा वंश जिवंत आहे तोपर्यंत या पशु पक्ष्यांना, प्राण्यांना रक्षण नाही असं समजायचं कारण नाही. चालता भाऊ. तो होता कली.
कली शरण आला, त्याला राहण्याकरता 5 ठिकाणं दिली. विनाकारण होणारी हत्या कलीला राहण्याकरता दिली. म्हणून हत्या करू नका. तुम्ही म्हणाल आम्ही कुठं हत्या करतो? आपण कुठं हत्यारे आहेत? आपण कुठं हत्या करतो? आपण सज्जन माणसं आहेत. पण जरा कदाचित कुणी जर खात असेल, काय लाडू, गुलाबजाम, मग काय, जर कुणी खात असेल, जर कुणाचं लग्न झालं नसेल, हे मंगळसूत्र आहे बरं का पंत. हे काय? हे पुरुषाचं आणि स्त्रियांचं मिळून मंगळसूत्र आहे. हे लौकिक विवाहातलं मंगळसूत्र तुमचं वेगळं आहे. हा कृष्ण परमात्मा सर्व जीवाचा पती आहे, त्याच्या नावानं हे तुळशीपत्र ठेवावं, हे मंगळसूत्र आहे. म्हणून काही पण खाऊ नये, काही पण पिऊ नये. माणसानं माणसासारखंच खावं, माणसासारखंच प्यावं आणि माणसासारखं वागावं. असं कुणाला वाटत असेल की आपण कुठं हत्या करतो, पण जर कोणी मांस खाता असेल तर तो हत्यारा आहे. एका जीवाची तो हत्या करतोय. आणि अशी हत्या करणारं ठिकाण कलीला राहण्याकरता दिलंय. ज्या घरामध्ये मांस भक्षण होतं त्या घरामध्ये कली नांदतो. मद्य पिणं, व्यसन करणं, ही जागा कलीला दिलेली आहे. आणखी व्याभिचार करणं, ही जागा कलीला दिलेली आहे. व्याभिचार करू नये, अधर्मानं वागू नये, धर्मानं वागावं. आरंभाला प्रस्तावना करताना बोललो, धर्मानं वागा. धर्मानं वागताना त्रास होतो. म्हणतात ना, सत्य परेशान होता है लेकिन पराजित नाही. सत्याला परेशान व्हावं लागतं, कारण असत्याचा त्याला विळखा आहे, वेढा आहे. त्याला तिथून बाहेर पडायचंय. सोन्याचा कस असतो का लोखंडाचा? अग्निपरीक्षा कोणाची आहे? अग्निपरीक्षा कोणाची आहे? लोखंडाची का सोन्याची? सोन्याची आहे. कस अग्नीतून कसून निघावं लागतं सोन्याला, तेव्हा ते असली सोनं आहे म्हणून त्याची मान्यता त्याला मिळते, लोखंडाची नाही. तसं सत्य जर जीवन जगायचं असेल तर या जगातून त्याला कसूनच बाहेर निघावं लागेल आणि अग्निपरीक्षा द्यावी लागेल. कलीनं सांगितलं मला राहण्याकरता सगळ्या जागा दिल्यात. द्वित खेळणारी जागा कलीला राहण्याकरता दिली. हत्या होणारी जागा कलीला राहण्याकरता दिली. व्यसन करणारी जागा कलीला राहण्याकरता दिली. अरे सगळ्या अधर्माच्या जागा आहेत, एखादी तरी धर्माची जागा दे. म्हणून करता आणि अधर्मानं मिळवलेलं धन ही जागा पुन्हा कलीला देऊन टाकली. अशा 5 जागा दिल्या. कली या 5 जागेवर नांदू लागला. एक दिवस परीक्षित राजा जंगलामध्ये फिरण्याकरता निघाले. कोशागारामध्ये मुकुट होते पांडवांचे, सुवर्ण जडित, रत्न जडित मुकुट. एक मुकुट पाहायला आवडला आणि डोक्यावर धारण केला आणि निघून गेले. तो मुकुट होता जरासंधानी इतर राज्यावरती स्वारी करून अधर्मानं मिळवलेल्या धनामधला. तो सोन्याचा होता. त्या जरासंधान अधर्मानं मिळवला होता. तो डोक्यावर घातला आणि त्याच्यात कली प्रगट झाला. दुर्बुद्धी सुचली. विनाशकाली विपरीत बुद्धी, अशी दुर्बुद्धी माणसाला सुचते अधर्मानं मिळवलेल्या धन जर जवळ ठेवलं तर. म्हणून आनंदानं जीवन जगायचं असेल, माणसं म्हणतात बघा, आपले पूर्वी लोक म्हणायचे, एक खायची ना आपली चतकुरच खावी, पण आपल्या घराच्या आत सुखानं खावी. जास्त श्रीमंत होण्याची अपेक्षा करूच नका. आपल्या प्रारब्धानं मिळेल ते आनंदानं स्वीकारा आणि त्या आनंदात जीवन जगायला शिका. आपले मुलं जर खरंच आनंदी आणि सुखी राहावे वाटत असतील तर त्यांना अधर्मानं मिळवलेलं धन तुम्ही कमवून ठेवू नका. त्यांच्या दुःखाच्या वाटा तुम्ही तयार करता, हे लक्षात ठेवा. त्यांना सुखानं जगू द्यायचं असेल ना तर चांगले संस्कार रूपी धन त्यांना द्या, चांगले विचार रूपी धन द्या. भलं त्यांना राहायला घर नसेल, पण तुम्ही जर मुलं चांगली सुसंस्कारित घडवली ना, ते भविष्यात या जगातले 1 नंबरचे श्रीमंत होतील. पण त्यांना तुम्ही सुखानं
राहण्याचं धन द्या, आनंदानं राहण्याचं धन द्या. अधर्मानं मिळवणारे विचार देऊ नका, अधर्मानं मिळवलेलं धन त्यांना देऊ नका. आपण अधर्मानं धन मिळवलं आणि त्याचा बंगला बांधला आणि तो बंगला त्यांच्या स्वाधीन केला. त्यांच्याकरता सुखाचा नाही, तो दुःखाचा आहे. हे लक्षात ठेवा, दुःखाचा आहे. म्हणून करताना विचारानं जीवन जगायला शिका. कली कुठं राहतो याचं भान ठेवा. आज परीक्षित राजा सोन्याचा मुकुट धारण करून निघून गेले, जंगलामध्ये गेले. दुपारचा प्रहर आहे, ऊन पडलेलं आहे, जमीन तप्त झाली, सूर्य तप्त झाला. जंगलामध्ये परीक्षित राजा वाट चुकले, सैन्याची त्यांची चुकामुक झाली. तहान लागली, भुकेनं व्याकुळ झाले आणि रस्ता शोधता शोधता एक आश्रम दिसला, शिमिक ऋषींचा. आश्रमात गेले, इकडं तिकडं पाहिलं, कोणीही दिसना. कोणी आहे का आश्रमात? मी परीक्षित राजा आलोय, रस्ता चुकलोय, तहान लागली, पाणी मिळंग का रे? कोणी या परीक्षितला पाणी देईल का? कसलाही प्रतिसाद नाही. इकडं तिकडं पाहिलं, शिमिक ऋषी ध्यानस्थ बसलेले, समाधी लागलेली, समाधी अवस्थेमध्ये. परीक्षित राजाचा भ्रम असा झाला, संशय असा आला की मला पाणी द्यावं लागेल, माझा आदरातिथ्य करावं लागेल, सन्मान करावा लागेल. म्हणून करताना सोंग घेऊन ढोंगानं समाधीचं ढोंग केलंय आणि बसलाय. अशी विपरीत भावना निर्माण झाली. इकडं तिकडं पाहिलं, मेलेला सर्प दिसला, तो बाणानं उचलला, गळ्यात लटकवला आणि राजा निघून गेला. त्या शिमिक ऋषींचा मुलगा तिथं आला, खेळत होता पोरामध्ये. पाहिलं, बापाकडे सहज लक्ष केलं तर गळ्यामध्ये साप. पोरग रडायला लागलं, रडण्याच्या आवाजानं समाधीचं उत्थान झालं. शिमिक ऋषींना विचारलं, का रे पोराची भांडणं झाली का? तुला पोरांनी हाणलं का? पोरांनी शिव्या दिल्या का? पोरांनी मारलं का? का रडतोस? बाबा, माझं रडण्याला कारण दुसरं काही नाही, तुमच्या गळ्याकडे बघा. गळ्याकडे पाहिलं, गळ्यात साप, तोही मेलेला. याच्याकरता रडतोस का? होय. अरे मला जिवंत सापाचं भय नाही, हा तर मेलेला आहे. बाबा, मेलाय का जिवंत, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. मग तुमच्या गळ्यामध्ये जो साप लटकवलाय तो तुमच्या अपमानाकरता लटकवलाय आणि ज्यांनी हा साप लटकवलाय त्याला मी शाप दिला. कोण आलं होतं? परीक्षित राजा आला होता. अरे वा, धर्मात्मा राजा आहे, पुण्यवान राजा आहे, कृष्ण कृपांकित राजा आहे. अरे त्याला पाणी दिलंस का? त्याचं स्वागत केलंस का? कसलं स्वागत आणि कसलं पाणी? काही दिलं नाही. शाप दिला, शाप. काय शाप दिलास? ज्याने माझ्या बापाच्या अपमानाकरता गळ्यामध्ये मेलेला सर्प लटकवला त्याचा 7 दिवसात तक्षक दंशानं मृत्यू होईल. राजाला शाप मिळाला. शिमिक ऋषीला दुःख वाटलं. राजाला तो निरोप कळवला, राजा तुला 7 दिवसाचं आयुष्य शिल्लक आहे, काही कल्याण करून घेता आलं तर घे. शब्द ऋषीपुत्राचा होता, ऋषी मुलाचा शब्द असल्यामुळं तो खरा ठरणारा होता. राजाला कळालं. राजाने वल्कल धारण केली, उपरती निर्माण झाली, वैराग्य झालं. गंगेच्या तीरावरती येऊन निवांत चिंताग्रस्त बसले. अनेक ऋषीमुनींना विचारलं, माझ्या भल्याकरता काही सांगा. कोणीही सांगत नव्हतं. ऋषीमुनी भेटण्याकरता येत होते. योगायोगानं अनंत पुण्याईच्या भाग्यानं, सद्भाग्यानं, जगाच्या सद्भाग्यानं हिमालयातला ज्ञान सूर्य, योगी सूर्य उदयाला आला आणि शुकाचार्य तिथून बाहेर निघाले. परीक्षित राजाकडे आले. सर्व ऋषीमुनींनी उठून त्यांना उत्थापन केलं, स्वागत केलं, नमस्कार केला, अभिवादन केलं. परीक्षित राजांना साष्टांग दंडवत घातला. त्यांना सिंहासनावरती बसवलं, पाद्यपूजा केली, फुलं हार समर्पित केले, साष्टांग दंडवत घालून पूजा करून त्यांना अभिवादन केलं.